या सर्व परिवाराने दिवसभर एन्जॉय केला आणि संध्याकाळी जे सगळे जे आपले आजी आजोबा आहेत आता ते संध्याकाळच्या म्हणजे संध्याकाळ झाली आहे त्यांच्या जीवनाची, बरोबर आहे की नाही. ते आता त्यांच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे 3 विभागामध्ये आपलं जीवन विभागलं जातं, बालपण, तारुण्य आणि वार्धक्य. तर आता हे तिघजण म्हणजे हे ते जे आपल्या समोर आहेत हे शेवटच्या अंतिम पडावामध्ये, अंतिम पडावामध्ये असताना सुद्धा त्यांचे जे काही सो कॉल्ड शिक्षित असतील किंवा समाजामध्ये चांगला मान सन्मान असणारे लोक असतील, त्यांनी त्यांची आई असेल, आजी असेल किंवा कोणी नातेवाईक असतील त्यांचं सांभाळ न करता त्यांनी थोडंसं दुर्लक्षित केलेलं आहे. असे दुर्लक्षित असणाऱ्या आजोबा आजींना भेट देण्यासाठी आज आपण इथं आलेलो आणि या आजी आजोबाचा सांभाळ करण्यासाठी आमचे मित्र राहुल भडे गेल्या 5-7 वर्षापासून काम करत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांना भेट देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या सर्वांचं म्हणजे राहुल भड सरांचं पण या ठिकाणी आपण कौतुक करतोय आणि या सगळ्या आजी आजोबांना पण आपण थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडंसं आपण किराणा आपण आपल्या पद्धतीने आणलेला आहे. त्याचा स्वीकार या आजी आजोबांनी आणि राहुल सरांनी स्वीकार करावा असं मी यांना विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे बघा, या ठिकाणी एक चिमुकली पण आहे, साधारणतः ती 1.5 वर्षापासून इथे राहते, आज 3-3.5 वर्षाची आहे. म्हणजे आपण नुसतं शिक्षण घेऊन उपयोग नाही आहे, तर समाजामध्ये कसं नागरिक असलं पाहिजे हे गरजेचं आहे. कारण आपण बघतो की यांना परवा आपण कार्यक्रमामध्ये नितार देवी म्हणल्या होत्या की वृद्ध लोकांना आपण डस्टबिन म्हणतो, पण ते डस्टबिन नाही आहेत, ते खरं तर युजफुल आहेत. त्यांच्याकडनं जे आपल्याला प्रेरणा मिळते, त्यांचे अनुभव असतील, त्यांच्याकडे असणारे सगळे अनुभव सगळ्यात खूप महत्त्वाचे असतात आणि ते आपल्यासोबत असणं गरजेचे आहे. त्यांचे संस्कार आम्ही लहान असताना आम्हाला आठवते की आम्ही आजी आजोबा यांच्या जवळ बसून आम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत, कथा ऐकलेल्या आहेत, परंतु आता ते आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. कारण थोडंसं एक मॉडर्न जमाना आला आहे असं म्हणतात. तर त्याच्यातून ते आपण न राहता आपण या आजी आजोबांना सुद्धा म्हणजे किंवा आपल्याकडे सगळ्यांकडे आजी आजोबा असणार आहेत त्यांना आपण तसं सन्मानाने स्वीकारलं पाहिजे, त्यांना आपण काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. त्यांना या वयामध्ये खरी तर आपल्या आधाराची गरज असते. त्यांचं वृद्धापकाळ म्हणजेच काय असतो माहिती आहे का, आणखीन एक बालपण असतं. तर त्या बालपणामध्ये आपण त्यांच्यासोबत राहणं गरजेचं असतं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. राहुल पाटांना विनंती करतो त्याने थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करावं.